एखाद्या सबस्टन्सचं जर पर्सेंटेज कंपोजिशन तुम्हाला दिलं असेल तर त्याच्यावरून मॉलिक्युलर फॉर्म्युला कसं डिटरमाइन करतात हे जस्ट आजच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे. सो मॉलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे की साधारणपणे बेन्झिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपला पार्ट असतो C6H6, पण तो आला कुठून किंवा कसे येतात मॉलिक्युलर फॉर्म्युले जस्ट बघूया बोर्डवरती. सी एक जस्ट इकडे प्रॉब्लेम दिलाय, एक कंपाऊंड विथ मोलर मास. मोलर मास आता बऱ्यापैकी तुम्हाला व्यवस्थित आयडिया आहे की मोलर मास म्हणजे काय. किती होतं 159. ठीक आहे. वॉज फाउंड टू कंटेन, त्याचं पर्सेंटेज कंपोजिशन दिले 39.62% ऑफ कॉपर अँड 20.13% ऑफ सल्फर. ठीक आहे. आणि जस्ट विचारलंय सजेस्ट मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप कुठली गेली तर पर्सेंटेज ऑफ कॉपर आणि पर्सेंटेज ऑफ सल्फर जी काय दिले त्यांची ॲडिशन करून बघितली, ती आली 59.75. हां, आता ज्यावेळेला आपण पर्सेंट म्हणतोय, पर्सेंट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू 100. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये हे 59.75 म्हणजे अजून काहीतरी त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. जे स्ट्रेट फॉरवर्ड जे काय प्रेझेंट असतं दॅट इज ऑक्सिजन. सो पहिल्या स्टेपला काय सांगितलं की जस्ट फक्त जेवढे एलिमेंट्स दिले असतील त्यांची सगळ्यांची ॲडिशन केली पर्सेंटेजची. जी काय पर्सेंटेजची ॲडिशन येईल ती 100मधून मायनस केली. उरलेलं जे पर्सेंटेज असतं ते कोणाचं असतं, ऑक्सिजनचं असतं. सो आता माझ्याकडे 3 एलिमेंट मला मिळाली त्या कंपाऊंडमध्ये की एक तर कॉपर असणार आहे, दुसरं कोण असणार आहे सल्फर असणार आहे आणि तिसरं कोण असणार आहे ऑक्सिजन असणार आहे. आपल्याला ऑलरेडी आता मोलर मास किंवा नंबर ऑफ मोल्स याच्यावरचे आपण बऱ्यापैकी प्रॉब्लेम सोडवलेले आहेत किंवा ती कन्सेप्ट तुम्हाला आता व्यवस्थित लक्षात आलं आहे. आता जस्ट काय केलं, एक टॅब्युलर फॉर्ममध्ये इकडे लिहून घेतलं, 3 एलिमेंट लिहून घेतली, CU, दुसरं काय लिहिलं सल्फर लिहिलं आणि तिसरं काय केलं ऑक्सिजन जे आपण कॅल्क्युलेट केलेलं ते. आता हे 39.62 हे एवढं पर्सेंटेज दिले ना, ते जस्ट ग्रॅममध्ये जर मी घेतलं तर तेवढं ग्रॅम डिवायडेड बाय त्याचं मोलर मास, कोणाचं कॉपरचं, म्हणजे काय झालं मास डिवायडेड बाय मोलर मास. म्हणजे मी काय कॅल्क्युलेट करते तर त्याचे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करते. ठीक आहे. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ कॉपर किती आले तर ते आले 0.629. तशीच स्टेप मी कॅरी फॉरवर्ड केली फॉर सल्फर. सल्फरसाठी 20.13 काय दिलेलं आहे त्याचं पर्सेंटेज ऑफ सल्फर. लक्षात आहे. सो 20.13 अगेन त्याचं डिवायडेड बाय त्याचं काय मोलर मास. सो 20.13 डिवायडेड बाय 32 दॅट इज अगेन आन्सर तुमचं किती झालं 0.629. आणि उरलं कोण, तिसरं कोण होतं तर ऑक्सिजन होता. ऑक्सिजनचं आपण कॅल्क्युलेट करून किती पर्सेंटेज काढलेलं तर 40.25% काढलं. सो 40.25 डिवायडेड बाय मोलर मास ऑफ ऑक्सिजन. सो मास डिवाइड बाय मोलर मास, अगेन यू विल गेट नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन. सो 40.25 डिवाइड बाय 16 दॅट इज इक्वल टू 2.516. हे काय झाले तर नंबर ऑफ मोल्स मिळाले आपल्याला. कोणाकोणाचे मिळाले तर पहिल्यांदा कॉपरचं मिळालं, अगेन सल्फरचं मिळालं आणि त्याच्यानंतर फायनली कोणाचे मिळाले ऑक्सिजनचे मिळाले. आता या 3 फिगरमध्ये 3 नंबर ऑफ मोल्समध्ये ज्याची व्हॅल्यू सगळ्यात लहान आहे, जे नंबर ऑफ मोल्सची व्हॅल्यू सगळ्यात लहान आहे त्याने उरलेल्या तिघांना डिवाइड केलं. ठीक आहे. ज्याची व्हॅल्यू लहान आहे त्याने बाकीच्या तिघांना डिवाइड केलं. सो आता इकडे 0.629 2.516 याच्यामध्ये लहान कोण आहे तर स्ट्रेट फॉरवर्ड कोण आहे 0.629. म्हणून त्याने प्रत्येकाला डिवाइड केलं. पुढच्या स्टेपमध्ये रेशो काढताना काय केलं 0.629 डिवाइड बाय ही जी व्हॅल्यू आहे त्यानेच त्याला डिवाइड नाही केलं. ही व्हॅल्यू कुठून आली, डिव्हिजन कशाने करतोय तर या तिघांमधली जी स्मॉलेस्ट आली त्याने डिव्हिजन करतोय. ठीक आहे. सो 0.629 डिवाइड बाय 0.629 स्ट्रेट फॉरवर्ड 1. अगेन इथे किती आलं आन्सर 1 आलं. आणि ऑक्सिजनसाठी 2.516 हे त्याचे नंबर ऑफ मोल्स होते. ठीक आहे. 0.629 स्मॉलेस्ट व्हॅल्यू होती म्हणून त्याने त्याला डिवाइड केलं. त्याचं आन्सर आलं 4. आता इकडे दिसताना बघा CU सल्फर आणि ऑक्सिजन यांचा रेशो मिळताना आपल्याला मिळाला 1:1:4. म्हणजे काय एक CU 1 सल्फर आणि त्यावेळेला किती ऑक्सिजन तर 4 ऑक्सिजन. साधारणपणे टेंटेटिव्हली त्याचा रेशो इकडे लिहून घेतला CuSO4. आता तुम्ही मिळाला सर झाला आन्सर मिळाला आपल्याला नाही, CuSO4 टेंटेटिव्ह मिळाला मला. ठीक आहे. प्रॉब्लेमला सुरुवातीला काय दिलं होतं एक कंपाऊंड विथ मोलर मास किती मिळालं होतं त्याचं 159. सो आय हॅव टू क्रॉस चेक. ठीक आहे. सो 63 काय मोलर मास ऑफ कॉपर प्लस 32 सल्फरसाठी आणि 4 ऑक्सिजन आहेत म्हणून 16 × 4 दॅट इज 64. आता मला ते 159 या तिघांची टोटल परफेक्ट मिळाली की जे याच्याबरोबर मॅच झालं. ठीक आहे. सो इथे मिळाला आपल्याला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता हे कशासाठी करायचं तर काहीचा मॉलिक्युलर फॉर्म्युला एक टर्म अजून आहे इम्पिरिकल फॉर्म्युला. इम्पिरिकल फॉर्म्युला म्हणजे काय किंवा इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये काय फरक आहे. इम्पिरिकल फॉर्म्युला ही तुम्हाला
त्याचा रेशो सांगतो, म्हणजे 2 एलिमेंट असतील किंवा 3 एलिमेंट असतील तर त्याचा रेशो सांगतो. वेर ॲज मॉलिक्युलर फॉर्म्युला एक्झॅक्ट नंबर सांगतो. आता हे डेफिनेशनपेक्षा एक एक्झाम्पल घेऊया सिम्पल. जर मी बेन्झिन म्हटलं तर बेन्झिनचा तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला माहिती आहे. काय मॉलिक्युलर फॉर्म्युला बेन्झिन? व्हेरी गुड, दॅट इज C6H6. आता जस्ट व्यवस्थित बघा, याचा जर रेशो बघितला तर त्याचा रेशो असतो C:H, म्हणजे 1:1 येतो. 1:1 CH काय झालं त्याचा इम्पिरिकल फॉर्म्युला, की परफेक्ट रेशो किती आला. ठीक आहे. व्हेर ॲज मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय, एक्झॅक्ट नंबर ऑफ एलिमेंट्स. दोन मधला फरक नक्की लक्षात आला. सो हा झाला इम्पिरिकल फॉर्म्युला, हा झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे. सो परत एकदा प्रॉब्लेम रिकॉल करूया. 159 काय होतं, मोलर मास होतं. पर्सेंटेज कंपोजिशन दिली होती वेगवेगळ्या एलिमेंट्सची, बरोबर आहे. आपण जस्ट काय केलं, पर्सेंट होतं त्यामुळे टोटल केली. टोटल जी होती ती लिहिली, ती 100 झाली नाही. सो उरलेलं जे होतं ते पर्सेंटेज कोणाचं घेतलं, दॅट ऑफ ऑक्सिजन. प्रत्येक एलिमेंटचे नंबर ऑफ मोल्स काढून बघितलेले. नंबर ऑफ मोल्स याच्यामधली जी स्मॉलेस्ट व्हॅल्यू आली त्याने नंबर ऑफ मोल्सला प्रत्येकी डिवाइड केलं. ठीक आहे. त्याच्यावरून रेशो मिळाला 1:1:4. तो एक टेंटेटिव्ह फॉर्म्युला लिहिला तिकडे आणि तो क्रॉस चेक केला परत 159 म्हणजे त्या मोलर माससाठी. सो आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये काय होतं, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होता तर CuSO4. ठीक आहे, लक्षात आलं नक्की. थांबूया. कोणती केमिकल रिएक्शन प्रोसिड होताना एक रिएक्टंट असेल किंवा 2 रिएक्टंट असेल, तर सपोज 2 रिएजंट असतील, रिएक्टंट असतील, तर त्याच्यामधला एक जो असतो तो कमी घेतला जातो आणि एक असतो तो बऱ्यापैकी त्याच्यापेक्षा जास्त असतो. जो कमी असतो त्याला स्ट्रेट फॉरवर्ड लिमिटिंग रिएजंट म्हणतात आणि जो जास्त असतो त्याला एक्सेस म्हणतात. आता तुम्ही नंबर ऑफ मोल्स किंवा मोलर मास याच्याबद्दल बऱ्यापैकी तुमचा स्टडी झाला आहे. हा जो आजचा प्रॉब्लेम जो सांगणार आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, की बऱ्यापैकी दिसताना तो प्रॉब्लेम टफ दिसतो किंवा पुस्तकामध्ये पण स्टेट बोर्डच्या किंवा NCERT बऱ्यापैकी तो असा किचकट करून दाखवला आहे. इथे अगदी एक सिंपल 2-3 स्टेपमध्ये आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. ठीक आहे, एकदम काळजीपूर्वक बघा. दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेपला आन्सर येईल. व्यवस्थित बघितलं तर समजणार आहे, अदरवाईज थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. फुल कॉन्सन्ट्रेट करून बघा, इझी प्रॉब्लेम आहे. सी, एक रिएक्शन दिले, स्ट्रेट फॉरवर्ड रिएक्शन दिले. दिस इज अमोनिया. अमोनिया रिएक्ट्स विथ कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे, टू फॉर्म NH2 twice CO. म्हणजे काय सांगितलं अगदी पहिल्या दिवशी, की दिस इज युरिया. NH2 twice CO, युरिया प्लस H2 म्हणजे काय, युरियाचं फॉर्मेशन करायचं आहे. तर युरियाचं फॉर्मेशन कोणाकोणापासून करतो आपण, तर से अमोनिया आणि कार्बन डायऑक्साइड. सो आता जस्ट दिले काय प्रॉब्लेममध्ये, की 637.2 ग्रॅम ऑफ NH3 घेतलं. NH3 इकडे वरती घेताना तुम्ही जस्ट रिएक्शन लिहून घेतले, तर किती ग्रॅम घेतलं ते, तर एवढं ग्रॅम घेतलं. इट्स ट्रीटेड विथ किती ग्रॅम घेतलं, CO2 ते घेतला 1142 ग्रॅम, 1142 ग्रॅम ऑफ CO2 घेतला. काय काय कॅल्क्युलेट करायचं, तर लिमिटिंग रिएजंट कोणतं आहे ते ओळखायचं आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेट मास ऑफ NH2 twice CO, दॅट इज मास ऑफ युरिया फॉर्म आफ्टर रिएक्शन, की फॉर्म किती झालं ते. आणि जस्ट म्हणतात की हाऊ मच एक्सेस रिएजंट इज लेफ्ट इन ग्रॅम. म्हणजे काय, की एखादा एक लिमिटिंग आहे म्हणजे दुसरा गोष्टला कुठला असणार आहे, तर एक्सेस असणार आहे. तर तो एक्सेस किती उरला इन टर्म्स ऑफ ग्रॅममध्ये, दॅट यू हॅव टू कॅल्क्युलेट. ठीक आहे. आता जस्ट व्यवस्थित सोल्युशन बघा, की सोल्युशन सगळ्यात महत्त्वाचं मला स्टॉइचियोमेट्रीवरून काय लक्षात येते, की स्टॉइचियोमेट्री आपण बघितलं. स्टॉइचियोमेट्रीवरून काय लक्षात येते, की इकडे 2 मोल्स रिक्वायरमेंट, म्हणजे 2 मोल्स ज्या वेळेला NH3 घेतला त्यावेळेला CO2 ची किती रिक्वायरमेंट आहे, सिंपल 1 मोल एवढा CO2 रिक्वायर्ड आहे. आणि त्यावेळेला किती मोल्स ऑफ युरिया फॉर्म होणार आहे, तर एवढे मोल्स ऑफ युरिया फॉर्म होणार आहे. रिपीट परत एकदा, रिएक्शनवरून स्टॉइचियोमेट्रीवरून मी असा अंदाज लावला, असं मला समजलं की 2 NH3 ज्या वेळेला होते, 2 मोल्स ऑफ NH3 ज्या वेळेला होते त्यावेळेला CO2 ची रिक्वायरमेंट होती 1 मोल. ठीक आहे. आणि त्याच वेळेला युरिया किती फॉर्म होत होतो, तर 1 मोल होतो. तो रेशो मी सिंपल लिहून घेतला, की 2 मोल्स ऑफ NH3 ज्या वेळेला घेतले, 2 मोल्स ऑफ NH3 त्यावेळेला युरिया किती होत होतं, तर 1 मोल. आणि सायमल्टेनियस रिक्वायरमेंट कितीची होती, CO2 ची रिक्वायरमेंट कितीची होती, तर ती सुद्धा 1 मोलची होती. ठीक आहे. परत एकदा बघा, मी इथूनच 2 साईडने जाणार आहे, की एवढे मोल्स होते कुणाचे, अमोनियाचे. त्यावेळेला 1 मोल ऑफ युरिया फॉर्म होत होतं, कुठून आलं, रिएक्शन होऊन. परत बघा, 2 मोल अमोनिया, त्यावेळेला इकडे 1 मोल ऑफ युरिया. आणि त्याच वेळेला किती मोल ऑफ CO2 ची रिक्वायरमेंट होती, तर एवढ्या मोल ऑफ. आता ते मला इन टर्म्स ऑफ ग्रॅम दिले त्यांनी. सो 637.2 ग्रॅम कोण दिले, अमोनिया दिलाय. माझ्याकडे फॉर्म्युला काय, नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास डिवायडेड बाय मोलर मास. सो
637.2 ग्रॅम डिवाइड बाय त्याचा मोलर मास कसं कॅल्क्युलेट केलं तर नायट्रोजन 14 आणि हायड्रोजन 1, 3 हायड्रोजन आहेत, सो 3 झालं. सो 14 + 3 दॅट इज इक्वल टू 17. सो काय केलं, मास डिवाइड बाय मोलर मास. मास किती दिले 637.2 डिवाइड बाय 17, मला आन्सर मिळाला 37.48. एवढे नंबर ऑफ मोल्स मी रिएक्शनमध्ये घेतलेत. 637.2 ग्रॅम घेतलेत म्हणजे किती मोल घेतलेत तर 37.48 एवढे मोल्स घेतलेत. ठीक आहे, परत त्याच रिएक्शनकडे येऊया की 2 मोल्स असताना 1 आणि 1 ची रिक्वायरमेंट होती. 2 मोल्स घेतले त्यावेळेला 1 मोल मला CO2 रिक्वायर्ड होतं. सायमल्टेनियस किती मोल्स ऑफ युरिया फॉर्म होत होतं तर 1 मोल. आता 37.48 ज्या वेळेला घेतलं, जस्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 2 असताना इकडे 1 होतं, तर एवढे असताना किती तर 18.74 मोल्स. 18.74 मोल्स. ठीक आहे, सो आता 18.74 मोल्स ऑफ युरिया हे फॉर्म होणार आहे. 18.74 मोल्स ऑफ युरिया काय झाले, फॉर्म झाले. सायमल्टेनियस कितीची रिक्वायरमेंट होती, व्हेरी गुड, तर 18.74 मोल्स ऑफ CO2 एवढी रिक्वायरमेंट होती. आता आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे किंवा काय ओळखायचं आहे तर लिमिटिंग रिएजंट कोणता आहे. ठीक आहे, सो आता एकदम इझी लॉजिक आहे. 37.48 अमोनिया घेतल्यानंतर मला CO2 ची रिक्वायरमेंट किती होती, 18.74 मोल्स ऑफ CO2 वॉज रिक्वायर्ड. ठीक आहे, माझ्याकडे CO2 त्यांनी दिलंय ना, किती दिलंय 1142 ग्रॅम. 1142 ग्रॅम एवढं CO2 माझ्याकडे आहे. आता 1142 ग्रॅम ऑफ CO2 आहे म्हणजे किती मोल्स आहेत, दॅट इज इक्वल टू मास डिवाइड बाय मोलर मास. सो 1142 डिवाइड बाय CO2 चं मोलर मास, कार्बन इज इक्वल टू 12, एक ऑक्सिजन इज इक्वल टू 16. सो 32 आणि 12 44. सो काय जस्ट घेतलं 1142 डिवाइड बाय 44, 25 पॉईंट समथिंग, अप्रॉक्सिमेटली 26. कशाचं आन्सर मिळालं, नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2. नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 कुठून काढले तर 1142 डिवायडेड बाय काय सांगितलं त्याचं मोलर मास. सो आता परत एकदा इथे बघा, ज्यावेळेला मी अमोनिया 37.48 घेतला त्यावेळेला मला रिक्वायरमेंट कितीची होती CO2 साठीची तर 18.74 आणि ॲक्च्युली माझ्याकडे आले किती तर 25 पॉईंट समथिंग. इज इट. सो मला रिक्वायरमेंट कितीचे फक्त 18ची रिक्वायरमेंट आहे आणि माझ्याकडे आहेत किती तर 25, म्हणजे एक्सेस कोण झाला, व्हेरी गुड, CO2 एक्सेस आहे. किती एक्सेस आहे साधारण अप्रॉक्सिमेटली 7 मोल्सने तो एक्सेस आहे. ठीक आहे, सो आता अगदी सिंपल आहे. पहिलं तर झालं लिमिटिंग रिएजंट कोणता आहे तर त्याच्यामध्ये अमोनिया जो आहे तो लिमिटिंग असणार आहे आणि एक्सेस म्हणजे उरला कोण तर कार्बन डायऑक्साईड असलेला तो उरला म्हणजे एक्सेस झाला. आता पुढचे 2 तर अगदी सिंपल आहेत. मास ऑफ युरिया फॉर्म, ठीक आहे, किती मोल्स मिळाले 18.74. सो 18.74 इंटू 60, हे 60 कुठून आलं तर त्याचं मोलर मास. इथे बोर्ड पे इकडे काय नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास डिवाइड बाय मोलर मास. यू हॅव टू कॅल्क्युलेट मास ना, मास ऑफ युरिया फॉर्म आणि मास ऑफ CO2 की जे अनरिएक्टेड राहिलं. सो नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास डिवाइड बाय मोलर मास. आपल्याला नंबर ऑफ मोल्स मिळाले, किती मिळाले ते 18.74 इंटू त्याला काय केलं सिम्पली मोलर मास केलं. सो नंबर ऑफ मोल्स इंटू मोलर मास दॅट इज मला काय मिळालं मास. नंबर ऑफ मोल्स किती आले 18.74 इंटू मोलर मास किती आलं त्याचं 60 आलं. सो किती ग्रॅम ऑफ युरिया मिळालं तर 1124 ग्रॅम. लक्षात येते नक्की. व्हेरॅज अनरिएक्टेडमध्ये मास ऑफ CO2 अनरिएक्टेड 7.21, ही व्हॅल्यू कुठून आली 7.21 की जी माझ्याकडे ॲक्च्युली नंबर ऑफ मोल्स जेवढे आहेत तर ते तेवढे नंबर ऑफ मोल्स आहेत 1142 डिवायडेड बाय त्याचं मोलर मास ते 26 अप्रॉक्सिमेट आलं किंवा 25.9 आलं. मायनस कितीची रिक्वायरमेंट होती, किती लागले मला तर 18.74 लागले. सो त्याचं जे सबस्ट्रॅक्शनची व्हॅल्यू आली तेवढे नंबर ऑफ मोल्स उरले. बरोबर आहे. आता ते नंबर ऑफ मोल्स उरले इंटू त्याला त्याचं मोलर मास केला. नंबर ऑफ मोल्स उरले इंटू त्याला त्याचं काय केलं मोलर मास केलं. मला कसली व्हॅल्यू मिळेल, व्हेरी गुड, तर मासची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे CO2 अनरिएक्टेड किती राहिले तर 317.2 ग्रॅम. ठीक आहे. सो आता जस्ट फक्त एकदा प्रॉब्लेम रिकॉल करूया पूर्ण. सो ओरिजिनली माझ्याकडे किती होते तर 637.2 ग्रॅम ऑफ कोण होते तर अमोनिया होते. तेवढे जस्ट माझ्याकडे होते ते मी जस्ट नंबर ऑफ मोल्समध्ये किती म्हटले सर एवढे म्हटले 37.48 मोल्स ऑफ अमोनिया माझ्याकडे प्रेझेंट आहेत. आता स्टॉइचियोमेट्रीवरून रिएक्शनवरून मी जस्ट काय सांगितलं की इकडे 2
2 अमोनिया असताना एक CO2 ची रिक्वायरमेंट आणि एक युरिया फॉर्म होणार. सो 37.48 असताना सेम 18.74 मोल्स ऑफ युरिया की जे फॉर्म होते आणि रिक्वायरमेंट कितीची असेल तर 18.74 मोल्स ऑफ CO2 रिक्वायर्ड. आता माझ्याकडे नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 ॲक्च्युली किती प्रेझेंट आहेत तर मास डिवाइड बाय मोलर मास. सो 1142 डिवाइड बाय त्याचं मोलर मास कार्बन 12 32 44 दॅट इज इक्वल टू 25.95 मोल्स ऑफ CO2 माझ्याकडे प्रेझेंट आहेत. सो आता नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2 अनरिएक्टेड किती आहेत अनरिएक्टेड तर एवढे जे प्रेझेंट आहेत मायनस जेवढ्याची रिक्वायरमेंट आहे. लक्षात आलं जे प्रेझेंट आहेत जेवढे प्रेझेंट आहेत मायनस जेवढ्याची रिक्वायरमेंट आहे ते काय मला मिळाले तेवढे मोल्स काय झाले अनरिएक्टेड आहेत. आणि फायनल माझ्याकडे अगदी सिंपल फॉर्म्युला आहे दोघांच्याही कॅल्क्युलेशनसाठी नंबर ऑफ मोल्स दॅट इज इक्वल टू मास डिवायडेड बाय मोलर मास. मला जस्ट मास कॅल्क्युलेट करायचं आहे कोणाकोणाचं युरिया ॲज वेल ॲज CO2 जस्ट फक्त इकडनं नंबर ऑफ मोल्स जे होते इंटू त्याला त्याचं प्रत्येकाचं मोलर मास केलं की जे आपण प्रॉब्लेममध्ये बघितलेलं की मला कोणाची व्हॅल्यू मिळाली मासची व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने सोडवलं आणि इझी सोडवलं अगदी 2-3 स्टेपमध्ये त्याचं आन्सर येतं. ज्यावेळेला तुम्ही आणखीन एक 2-3 प्रॉब्लेम त्याच्यावरचे सॉल्व करा त्यावेळेला तुम्हाला परफेक्टली त्याच्यावरती व्यवस्थित क्लिअर